Hello, welcome in all in educations. Now we are learn the chemistry second. Last lectures we have seen about the classifications of monohalogen derivative. In these lectures we are seeing the classifications of the halogen derivatives in which monohalogen derivatives. Okay, so we are discuss here about the what is mean by the monohalogen derivatives. Mono means the single halogen atoms presence in their structures. Example, see here. Mono means single. For example, we are considering the CH3X. Okay, CH3X in which we are considering the methane. In this methane, how many hydrogen atoms are present? 4 hydrogen atoms are present. In which one hydrogen atoms is the replaced by the halogen is called as the monohalogen derivative. ओके, आता याच्यामध्ये क्लासिफिकेशन्सचे अकॉर्डिंगली देअर फंक्शनल ग्रुप 6 टाईप पडतात. हाऊ मेनी टाईप्स? 6 टाईप्स. त्यामधला फर्स्ट आहे अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RX आहे. RX याचं बेस्ट एक्झाम्पल आपण कोणतं पाहिलं आत्ता? मिथिल क्लोराईड पाहिलं. मीन्स CH3Xला जर आपण CH3Cl बॉन्ड लावला तर त्याचं नाव काय होतं? मिथिल क्लोराईड होतं. दिस इज कॉल्ड ॲज द मिथिल क्लोराईड. ओके, सेकंड पॉईंट आपण पाहिला तर कोणता आहे? अलायलिक हलाइड आहे. अलायलिक हलाइडमध्ये अलायलिक कार्बन्स म्हणजे काय असतो की कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर लगेच सिंगल बॉन्ड येतो आणि त्या सिंगल बॉन्डला एक्स ग्रुप अटॅच होतो. मग C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड X आहे. इट इज कॉल्ड ॲज द अलायलिक हलाइड. अलायलिक इज द फंक्शनल ग्रुप. मग फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवताना अलायलिक फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवताना काय करणार? C डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड अँड X इज कॉल्ड ॲज द अलायलिक कार्बन. ओके, अलायलिक हलाइड. अँड सेकंड आहे बेन्झायलिक हलाइड. आता ऑल ऑफ यू नो अबाउट द बेन्झिन. मग बेन्झिन रिंगला CH2 ग्रुप आणि X लागला तर आपण त्याला काय म्हणतो? बेन्झायलिक हलाइड म्हणतो. अँड नेक्स्ट आहे व्हिनिलिक हलाइड. व्हिनिलिक हलाइडमध्ये काय आहे की C डबल बॉन्ड CX असतो. C डबल बॉन्ड CX मीन्स इथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि X आहे. त्याला व्हिनिलिक कार्बन असं म्हणतो आपण. त्यानंतर हॅलो अल्किन. हॅलो मीन्स हॅलोजन आणि अल्काईन. अल्काईन म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. इट इज कॉल्ड ॲज द हॅलो अल्काईन्स. नेक्स्ट आहे अरिल हलाइड. अरिल हलाइडमध्ये काय आहे की बेन्झिन रिंग अटॅच विथ द हॅलोजन इज कॉल्ड ॲज द अरिल हलाइड. ओके, आता ब्रीफली आपण याचं क्लासिफिकेशन डिस्कस करणार आहोत. मग फर्स्ट सी डेफिनेशन. अल्किल हलाइड फर्स्ट कोणता टाईप आहे बाळांनो? अल्किल हलाइड्स आर हॅलो अल्केन्स. मीन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हॅलो अल्केन्स. द अल्किल हलाइड्स इन विच हॅलोजन ॲटम इज द bonded to the sp3 hybridized carbon atom corresponding. They are classified into the 3 types. Means alkyl halide which is bonded to the sp3 hybridized carbon atom. आता अल्किल हलाइडचे एक्झाम्पल पाहत असताना इकडे काय आहे? X आहे, बरोबर. मग X हा कोणत्या ग्रुपला लागलेला आहे? CH2 ग्रुपला लागला आहे. मग CH2चा इथे कोणता हायब्रिडायझेशन आहे? sp3. सुरुवातीला तुम्ही हे पाहून घ्या की व्हॉट इज मीन बाय द sp3sp हायब्रिडायझेशन. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर आपण त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन घेतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन असतं? sp2 हायब्रिडायझेशन असतं. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर sp हायब्रिडायझेशन असतं. मग आपण इथे आता अल्किल हलाइड पाहत असताना इथे काय आहे? X आहे. हा X म्हणजेच कोण आहे? आपला हलाइड ग्रुप. मीन्स हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुप इज बॉन्डेड टू द sp3 hybridized carbon atom. Okay, is called as the alkyl halide. But these alkyl halide having how many types? 3 types. First is the primary alkyl halide, secondary alkyl halide
and tertiary alkyl halide. Primary alkyl halide, it is denoted by the 10 हलाइड्स, म्हणजे त्याच्यावरती 1 डिग्री दिली जाते. सेकंडरी असेल तर 2 डिग्री हलाइड्स अँड द 3 डिग्री हलाइड्स कन्सिडर केले जातं. आता हाऊज देअर क्लास ऑकर्स मीन्स बघा, 1 कार्बन ॲटम बॉन्डेड विथ द अनदर वन, इट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी alkyl halide. 1 carbon bonded with another 2, middle carbon is called as secondary, and 1 carbon bonded with another 3 carbon atom, so this middle carbon is called as the tertiary. आता याच्यामध्ये जर halogen atom is bonded to the primary carbon atom is called as the primary alkyl halide. Halogen atom is bonded with the secondary carbon atom is called as the secondary alkyl halide. आणि जर हॅलोजन ॲटम हा टर्शरी कार्बनला लागलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टर्शरी अल्किल हलाइड. मग सेम इथं सुद्धा आपल्याला काय एक्झाम्पल दिलेत. कार्बन ॲटम मीन्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड विथ द प्रायमरी कार्बन ॲटम, इट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी. हॅलोजन ॲटम बॉन्डेड विथ द सेकंडरी कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज सेकंडरी हलाइड. हॅलोजन ॲटम बॉन्डेड विथ द टर्शरी कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज द टर्शरी हलाइड. सगळ्यांच्या लक्षात आले. मग याचे एक्झाम्पल्स काय, इथिल क्लोराईड, 2 क्लोरोप्रोपेन अँड 2 मिथिल 2 क्लोरोप्रोपेन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द अल्किल हलाइड्स. नेक्स्ट पॉईंट आहे अलायलिक हलाइड. आता अलायलिक हलाइडमध्ये अलायलिक हलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू द sp3 hybridized carbon atom and next to the carbon-carbon double bond. नीट लक्ष द्या, काय सांगितलं डेफिनेशनमध्ये, sp3 hybridized carbon atom, this is halogen atom. Okay, this halogen atom is bonded to the sp3 hybridized carbon atom and carbon-carbon double bond is called as allylic halides. मग allylic halides एक्झाम्पल काय, CH2 CH CH2 double bond CH CH2 Cl 1 chloropropane. In case of here chlorine double bond, so 1 chlorocyclohexene, म्हणजे एक्झाम्पल काय झालं, 1 chlorocyclohexene. These are the example of allylic halides. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झॅलिक हलाइड. बेन्झॅलिक हलाइड्स हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम अँड इज बॉन्डेड अँड ॲरोमॅटिक रिंग. आता सुरुवातीला आपला हॅलोजन ॲटम कुठं बॉन्डेड होतो, हा आपला CH2. ओके, ह्या CH2ला हा X लागला, म्हणजे हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम अँड दीज sp3 हायब्रिडाइज carbon atom is again bonded to the aromatic benzene ring. म्हणजेच इथे आपण असं लिहू शकतो, बेन्झीन bonded with CH2 and then X means this compound is known as benzene and this is called as halide. So this total name of this compound is benzyl halide. नेक्स्ट त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेले आहेत आपल्याला, बेन्झीन ग्रुप CH2Br. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बेन्झिल ब्रोमाइड. अनदर एक्झाम्पल इथं नेक्स्ट एक्सप्लेन करताना सांगितले बघा, मी इकडे आपण काय लावला आहे, X लावला आहे, इकडे आपला प्रोपिल ग्रुप आहे आणि अटॅच टू द बेन्झिन रिंग. मग नेम ऑफ कंपाऊंड करताना आपण फर्स्ट नंबर याला देणार आहे, फर्स्ट, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर, अँड दिस इज युअर हॅलोजन. ओके, हॅलोजन जर आपण काय कन्सिडर केलं, इथे ब्रोमिन आला आहे. मग अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ट्रू ब्रोमो, दिस इज फिनिल रिंग, 2 फिनिल प्रोपेन फॉर्म होतं आपल्याला. समजलं का हे स्ट्रक्चर्स? ओके, आपण आता नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट टाईप आहे व्हिनिलिक हलाइड. आता व्हिनिल आणि अलिलमध्ये थोडासा डिफरन्स आहे. जेव्हा आपण फिनिल घेत असताना लक्षात ठेवायचं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि डायरेक्ट X असतो.
आणि जेव्हा अलील घेतो तेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असतो आणि नंतर एक एक्स असतो. हे झालं अलायलिक हलाइड अँड दिस इज कॉल्ड ॲज फिनिलिक हलाइड. दोन्हीमधला नीट डिफरन्स पाहून घ्या. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, नेक्स्ट हलाइड, आणि इकडे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अगेन सिंगल बॉन्ड अँड देन हलाइड्स. दिस इज अलाइल अँड दिस इज फिनिलिक. मग आता फिनिलिकमध्ये in which the halogen atom is bonded to the sp2 hybridized carbon atom, aliphatic chain. It is called as the haloalkane. आता याच्यामध्ये पण बॉन्ड होत असताना काय केलेलं आहे, जर आपण पाहिलं तर CH2 डबल बॉन्ड CHX आहे, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड देन एक्स. मग फॉर एक्झाम्पल जर इथे आता CH2 जर Br असतं तर आपण याला काय म्हटलं असतं, फिनिलिक ब्रोमाइड. आणि इकडे नाव देताना काय केलं असतं, जर इथे ब्रोमिन असता आणि इथे हे सायक्लोहेक्झिन आहे, मग काय म्हटलं असतं आपण याला, ब्रोमो सायक्लोहेक्झिन. ओके, ब्रोमो सायक्लोहेक्झिन म्हटलं असतं. आता नेक्स्ट आहे हॅलो अल्काईन. अल्काइन्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं, याच्या आधी आपण जेव्हा क्लासिफिकेशन्स ऑफ अकॉर्डिंग टू द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिलं होतं तेव्हा मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला की हॅलो अल्काइन्स म्हणजे की ज्याच्यामध्ये काय असतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि एक्स असतो. सो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अँड Br, याच्यामध्ये जर 1 2 आलं तर 1 ब्रोमो इथाईन आपल्याला फॉर्म होतो. तर याच्यानंतर नेक्स्ट लास्ट क्लास राहिला आपला अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड्स, अरिल हलाइड्स अँड हॅलो अरिन्स आपण असं म्हणतो याला. आता इन विच हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग. याच्यामध्ये काय झालं, आपण हॅलोजन ॲटम काय कन्सिडर केला, कुठे आहे हॅलोजन ॲटम, डायरेक्ट अटॅच टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम अरोमॅटिक रिंग. सुरुवातीला आता आपण सांगितलं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन असतं, sp2 हायब्रिडायझेशन असतं. मग फर्स्ट आपल्याला बघा बेन्झिन, बेन्झिनला काय लागला, एक्स. त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल मी इथे एक्सप्लेन केले, काय, ब्रोमो अँड बेन्झिन. तर आपण काय म्हणतो त्याला, ब्रोमो बेन्झिन म्हणतो. ओके, आता ब्रोमो म्हणजे का, जेव्हा आपण IUPAC नेम लिहितो तेव्हा त्या ब्रोमिलचा काय होतो, ब्रोमो होतो, त्याचे सफिक्स येते. आता CH3X आहे, एक्समध्ये काय केलं आपण, Br कन्सिडर केला. याचे नेम काय होईल, 2 मिथिल ब्रोमो बेन्झिन किंवा ब्रोमो टोल्विन पण होतं. कारण का बेन्झिन रिंगला CH3 ग्रुप लागला म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की ही बेन्झिन रिंग आहे बाळांनो, जर ही बेन्झिन रिंग कन्सिडर केली आणि या बेन्झिन रिंगमध्ये जर CH3 लागलेला असेल तर याला आपण टोल्विनसुद्धा म्हणतो. मग टोल्विनला Br लागला तर याचं नेम ऑफ कंपाऊंड काय होईल, ब्रोमोटोल्विन पण होईल. सुरुवातीपासून आपण अगेन रिवाइज करू. हाऊ मेनी क्लास ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग टू द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट इज द अल्किल हॅलाइड्स, सेकंड इज द फिनिल हॅलाइड्स, थर्ड इज द काय होता, अल्किल हॅलाइड्स, त्यानंतर सेकंड होता अलायलिक हॅलाइड्स, बेन्झायलिक हॅलाइड्स, फिनिलिक हॅलाइड्स, हॅलो अल्केन्स अँड द अरिल हॅलाइड्स. दिस 6 क्लास ऑफ द मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत की हॉट नॉमेनक्लेचर्स ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स. ते आपण नेक्स्ट लेक्चर्सला पाहणार आहोत. फक्त आपण आता रूल्स डिस्कस करूया इथे. अकॉर्डिंग टू द IUPAC सिस्टीम, नॉमेनक्लेचर डिस्कस इन टू द 11th स्टँडर्ड्स चॅप्टर नंबर 14. आत्ता यावर्षी तुम्हाला त्याचे रूल्स काय एक्सप्लेन केले नाही आहेत, पण इन शॉर्टली मी तुम्हाला रूल्स सांगते, ते तुमच्या 11वीच्या बुक्समध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा काय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. सुरुवातीला काय करायची, एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. सेकंड, नंतर गिव्ज द नंबर ऑफ लोकन. लोकन म्हणजे काय की तुम्ही जी कार्बन चेन कन्सिडर केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ही तुमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल तर फर्स्ट तिला 1 2 3 4 5 6 7 असे नंबर्स द्यायचे.
नंतर नंबर इज अ नियरेस्ट टू द फंक्शनल ग्रुप, म्हणजे जो आपण नंबर देणार आहे तो नंबर काय असेल, नियरेस्ट फंक्शनल ग्रुपकडनं असेल. मग फॉर एक्झाम्पल आपण CH3, CH2, CH2, CH2 आणि CH3 हे कंपाऊंड पाहिलं. ओके, मग याच्यामध्ये जर मी आता इथला H2 कॅन्सल करून इथं फक्त Br लावला आणि तुम्हाला जर सांगितलं की याचं नंबरिंग द्या, तर नंबरिंग देताना काय करणार तुम्ही, आपला पहिला रूल काय सांगतो की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा. मग केली आपण 1 2 3 4 5. ओके, पण जर आपला सबस्टिट्यूटेड ग्रुप कोणत्या साईडला येतो आहे, राईट हँड साईडला येतो आहे, मग हे नंबरिंग काय आहे, रॉंग आहे. मग नंबर देत असताना नियरेस्ट टू द सबस्टिट्यूटेड ग्रुप, नियरेस्ट टू द सबस्टिट्यूटेड ग्रुप म्हणजे काय की ज्या साईडला सबस्टिट्यूटेड ग्रुप जवळ आहे तिथून तुम्ही नंबर द्यायला स्टार्ट करा. मग आपण पुन्हा नंबर देऊया 1 2 3 4 and 5. मग आपला ब्रोमिन कुठे आला, सेकंड नंबर कार्बनला. मग आपण नेक्स्ट रूल पाहूया. नेक्स्ट रूलमध्ये काय सांगितलं, इथपर्यंत पाहिलं आपण, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, क्यूज नंबर ऑफ लोकंट, नेम ऑफ नियरेस्ट टू द फंक्शनल ग्रुप अँड सिलेक्ट सबस्टिट्यूटेड टू द अल्फाबेटिकल ऑर्डर. मग आता सबस्टिट्यूटेड ग्रुप आपण सिलेक्ट करूया. सबस्टिट्यूटेड ग्रुप सिलेक्ट केला का आपण, काय, ब्रोमिन. मग याचं नेम काय होणार, ब्रोमो. बरोबर, ब्रोमो तयार झालं. ब्रोमो तयार होत असताना पण याचं नाव काय आहे, 2 ब्रोमो. हाऊ मेनी कार्बन हिअर, पॅरेंट चेनमध्ये 5 कार्बन, सो पेंटेन. दिस इज आवर एक्झाम्पल. आणि इफ इट इज ब्रोमिन इज प्रेझेन्स 2, सो आय एम राईट हिअर डाय. 3 आले तर काय करणार आपण, ट्राय. 4 आले तर काय करणार, नेक्स्ट राईट टेट्रा. म्हणजे इफ इट इज बेंझिन इज प्रेझेंट डाय, 2 वी आर राईट डाय, इफ इट इज 3 ट्राय अँड 4 इज टेट्रा. म्हणजे आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय काय शिकलो, आज आपण क्लासिफिकेशन्स ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स, देअर 6 क्लास अँड देअर एक्झाम्पल्स अँड ऑल्सो रूल ऑफ IUPAC नेम. नेक्स्ट लेक्चर्स आपण एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत IUPACचे. थँक्यू.